नमस्कार. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तसेच कायद्याप्रती आवड असलेल्या नागरिकांचे, कायद्याच्या विद्यार्थी मित्रांचे व ज्युनियर वकील बांधवांचे स्वागत. तर मित्रांनो, जर आपल्या विरुद्ध एखादा गुन्हा नोंद झाला, पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद झाला, किंवा आपल्या विरुद्ध एखाद्या खाजगी तक्रारीमध्ये कोर्टाने समन्स इश्यू केले, म्हणजेच की इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली, तर अशा वेळेस आपण काय करायचं, किंवा अशा वेळेस आपल्याला कायद्यामध्ये काही रेमेडी आहेत का, काही उपाय आहेत का, ते थोडक्यात आपण आज पाहूयात. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होतो, कलम 173 प्रमाणे FIR नोंद होतो, त्यावेळेस जर सदरचा FIR हा खोटा असेल, जाणून बुजून दाखल केलेला असेल, त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल केलेला असेल, किंवा कुठल्या तर पूर्वीच्या एखाद्या घटनेचा गोष्टीचा बदला घेण्यासाठी जाणून बुजून खोटी तक्रार दिलेली असेल व त्याद्वारे FIR नोंद झालेला असेल, तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस स्टेशनला FIR नोंद झाला, तर FIR नोंद झाल्यानंतर पहिली रेमेडी आपल्याला असते, म्हणजे की पहिला आपल्याला त्याच्यामध्ये उपाय असतो, कायदेशीर पर्याय असतो, तो म्हणजे की सदर FIR रद्द व्हावा म्हणून आपण हायकोर्टमध्ये, म्हणजेच की उच्च न्यायालयामध्ये कलम 528 प्रमाणे सदरचा FIR हा रद्द व्हावा, तो चुकीचा आहे, तो खोटा आहे, म्हणून आपण उच्च न्यायालयामध्ये आपण कलम 528 प्रमाणे क्वॅशिंग ऑफ FIR म्हणजे की FIR रद्द व्हावा, FIR रद्द करावा म्हणून आपण उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. तर मित्रांनो, त्यानंतर जर उच्च न्यायालयामध्ये, म्हणजेच की हायकोर्टमध्ये जर तुमचं FIR हा क्वॅश झाला नाही, तर पुढचा पर्याय आपला सर्वोच्च न्यायालयाचा हाच असतो, की त्यानंतर अंतिम सर्वोच्च न्यायालयामध्येच त्या संदर्भातलं अपील दाखल करावं लागतं. जर FIR जाणून बुजून खोटा दाखल केलेला असेल, जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने केला असेल, तर मित्रांनो, हे अपिलातले पर्याय आपण हमखास वापरायचे, जेणेकरून पुढच्या पार्टीला सुद्धा तिथपर्यंत यावंच लागतं. पुढची पार्टी नाही आली तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच मिळत असतो. तर मित्रांनो, तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला FIR कलम 173 प्रमाणे नोंद झाल्यानंतर कलम 528 प्रमाणे आपण हायकोर्टात सदरचा FIR हा रद्द करावा, क्वॅश करावा. त्यामध्ये उच्च न्यायालय, हायकोर्टाला हे इनहरंट पॉवर असतात, अमर्याद पॉवर असतात. त्यामुळे हायकोर्ट कुठल्याही प्रकारची प्रोसिडिंग ही जर बेकायदेशीर असेल, चुकीची असेल, तर ते क्वॅश करतं, रद्द करतं. तर मित्रांनो, त्यानंतरचा पर्याय जो आहे तो म्हणजे की ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध FIR नोंद झाला आणि FIR नोंद झाल्यानंतर तुम्ही उच्च न्यायालयात गेलात, तिथे देखील तुमची क्वॅश झाली नाही FIR, किंवा आणखीन त्याच्या वरील उच्च न्यायालयात गेलात, तिथे देखील क्वॅश झाली नाही तुमची FIR, तर नंतरचा पर्याय असतो की पोलीस हे चार्जशीट दाखल करतात, म्हणजेच की तुमच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करतात. तर त्यावेळेस आणखीन एक संधी असते आरोपीला, ती म्हणजे की दोषारोप पत्र आल्यानंतर तुमच्या विरुद्ध जर पुरेसे पुरावे मिळून आलेले नसतील, किंवा तुमच्या विरुद्ध दोषारोप पत्र ठेवणे इतपत तुमच्या विरुद्ध पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु तरी पण तुमच्या विरुद्ध दोषारोप पत्र हे ठेवलेलं आहे, तर मित्रांनो, अशा वेळेस कोर्टात चार्जशीट आल्यानंतर जर सदरची केस ही सेशन कोर्टात असेल तर 250 BNSS प्रमाणे, तसेच सदरची केस ही JMFC कोर्टाकडे असेल तर 268 प्रमाणे आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकतो. सदर तपासामध्ये, दोषारोप पत्रामध्ये पोलिसांकडे पुरेसा पुरावा उपलब्ध नाही, तसेच माझ्या विरुद्ध प्रोसिडिंग चालावी इतपत देखील पुरावा उपलब्ध नाही, म्हणून आपण दोषमुक्त करावे मला म्हणून, म्हणजेच की दोषारोप कोर्टाने आपल्या विरुद्ध ठेवण्यापूर्वीच मला या प्रकरणातून दोषमुक्त करावे, मला या प्रकरणातून मुक्त करावे म्हणून आपण डिस्चार्जचा अर्ज देखील करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, हे सर्व पर्याय वापरल्यानंतर जर आपल्या विरुद्धचा FIR क्वॅश झाला नाही, तुम्हाला
कोर्टाने डिस्चार्ज केलं नाही तर शेवटचा पर्याय असतो तो म्हणजे की संपूर्ण ट्रायल चालवून, म्हणजेच की संपूर्ण केस चालवून अंतिमतः आपण निर्दोष म्हणजेच की ॲक्विटल निघालं पाहिजे, हा एक शेवटचा पर्याय असतो. तर मित्रांनो हे पाहिलं आपण FIR संदर्भातलं. तर आता मित्रांनो ज्यावेळेस 175(3) प्रमाणे पोलिसांनी FIR घेतला नाही म्हणून कोर्टाने आरोपी विरुद्ध FIR नोंद करावा म्हणून ज्यावेळेस 175(3) प्रमाणे कोर्टामध्ये अर्ज येतो, परंतु सदरचा अर्ज हा कोर्ट नाकारतं. तसेच अशा वेळेस काही वेळेस डबल रेमेडी मागितलेली असती फिर्यादीच्या वकिलांनी की 175(3) प्रमाणे FIRचे डायरेक्शन्स द्यावेत पोलिसांना किंवा सदरची केस ही प्रायव्हेट कंप्लेंट ट्रीट करून यामध्ये आरोपी विरुद्ध समन्स काढावे, असे पण प्रकार राहतात. तर मित्रांनो ज्यावेळेस कोर्ट FIRचे डायरेक्शन नाकारतं तर काही वेळेस कोर्ट हे सदरची कंप्लेंट ही प्रायव्हेट कंप्लेंट ट्रीट करतं कलम 223 BNSS प्रमाणे, आणि सदर कंप्लेंटमध्ये आपल्या विरुद्ध इश्यू प्रोसेस केली जाते. तर मित्रांनो आणखीन एक सुवर्णसंधी म्हणजे की जे खरंच निष्पाप लोक आहेत, विनाकारण काही कायदेशीर प्रोसिडिंग्समध्ये त्यांना गुंतवलं जात आहे, त्रास दिला जात आहे, अडकवलं जात आहे, तर अशा लोकांना आणखीन एक संधी आहे की कलम 223 प्रमाणे जसे की सांगितल्याप्रमाणे की कोर्ट यामध्ये FIRची डायरेक्शन नाकारतं परंतु सदरची प्रायव्हेट कंप्लेंट ट्रीट करून फिर्यादीला संधी देतं. तर मित्रांनो आता कलम 223 मध्ये एक नवीन प्रोव्हिजन आलेली आहे. ती प्रोव्हिजन निश्चितच जे लोक कायद्याचा मिसयूज करतात, कायद्यातील लूप होल्सचा मिसयूज करतात, अशा लोकांनी मिसयूज करू नये, लूप होल्सचा फायदा घेऊ नये म्हणून एक नवीन तरतूद आणि खरंच चांगली तरतूद आलेली आहे. ती म्हणजे की प्रायव्हेट कंप्लेंट ट्रीट केल्यानंतर, म्हणजे की तुमचा अर्ज प्रायव्हेट कंप्लेंट ट्रीट केल्यानंतर कोर्ट कुठलाही आदेश म्हणजेच की तुमच्या विरुद्ध इश्यू प्रोसेसचा आदेश अथवा कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करण्यापूर्वी कोर्ट गैर अर्जदाराला म्हणजेच की आरोपीला नोटीस काढणार आणि नोटीस काढून आरोपीला तुमचं काही या तक्रारीबद्दल काही म्हणणं आहे का किंवा तुमच्याकडे काही याविरुद्ध काही पुरावे आहेत का किंवा ही कंप्लेंटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे का हे सांगा म्हणून आरोपीला नोटीस काढायची एक नवीन तरतूद, नवीन प्रोव्हिजन आलेली आहे. आणि ही प्रोव्हिजन एक सुवर्णसंधीच आहे जे की निष्पाप निरपराध लोक आहेत ज्यांना की कायद्याचा गैरवापर करून किंवा कायद्यातील काही त्रुटींचा गैरवापर करून त्याचा वापर करून काही जणांविरुद्ध विनाकारण केसेस दाखल केले जातात. तर मित्रांनो नोटीस मिळाल्यानंतर तिथे एक संधी आहे की आरोपीच्या वतीने एक चांगला वकील लावून आपण तिथे हजर व्हायचे. हजर होऊन आपण हजर झाल्यानंतर आपला जो काही डिफेन्स आहे तो डिफेन्स आपण कोर्टासमोर सादर करायचा आहे. आणि जर कोर्टाला तुम्ही घेतलेले कारणे आणि घेतलेला डिफेन्स किंवा तुमची मांडलेली बाजू ही योग्य वाटली तर कोर्ट सदरची खाजगी तक्रार हे डिसमिस करू शकतं, तिथंच रद्द देखील करू शकतं. त्यानंतर मित्रांनो सदरच्या खाजगी तक्रारीमध्ये तुम्ही हजर होऊन तुम्ही तुमची बाजू मांडली परंतु कोर्टाला योग्य कारण वाटली नाहीत तुमची आणि तुमच्या विरुद्ध इश्यू प्रोसेस केलं की समन्स आदेश केला तर मित्रांनो तिथे एक आणखीन एक रेमेडी आपल्याला अशी उपलब्ध आहे की सदर इश्यू प्रोसेस आदेशास आपण जिल्हा कोर्टामध्ये रिव्हिजनद्वारे चॅलेंज करू शकतो. म्हणजेच सदर आदेश हा कशा प्रकारे चुकीचा आहे, कोर्टाने कशा प्रकारे काही गोष्टी पाहिलेल्या नाहीत. मित्रांनो बराच वेळेस कोर्ट देखील अनेक चुका करतं. ज्या काही चुका केलेल्या आहेत, ज्या काही मिस्टेक्स आहेत त्याच आपण सेशन कोर्टात मांडायच्या असतात. तर कलम 438 मध्ये BNSS कलम 438 मध्ये रिव्हिजन सांगितलेलं आहे की रिव्हिजनल कोर्ट म्हणजेच की सेशन कोर्ट अशा केलेल्या इश्यू प्रोसेस आदेश तपासतं. त्यामध्ये जर काही कायदेशीर त्रुटी असतील, जर ऑर्डर खूपच वेग, इलिगल, इनकरेक्ट असेल तर कोर्ट तिथंच सदरचा इश्यू प्रोसेस आदेश देखील सेट असाइड करतं, रद्द करतं. तर हा एक पर्याय असतो मित्रांनो. रिव्हिजन हे सेशन कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये दोन्हीपैकी कुठेही एक ठिकाणी आपल्याला दाखल करता येतं. ज्यांना हायकोर्टात जायचे ते हायकोर्टात रिव्हिजनमध्ये जाऊ शकतात, ज्यांना सेशन कोर्टामध्ये यायचे ते सेशन कोर्टामध्ये रिव्हिजनमध्ये जाऊ शकतात. तर
तर मित्रांनो, रिव्हिजनमध्ये जर तुम्हाला रेमेडी सेशन कोर्टात मिळाली नाही किंवा हायकोर्टात मिळाली नाही, तर तुम्हाला त्याच्यानंतरचा एकमेव पर्याय असतो सुप्रीम कोर्ट, की सर्वोच्च न्यायालयामध्येच आपण सदर आदेश हा चॅलेंज करू शकतो. ही एक दुसरी बाजू झाली मित्रांनो, की ज्यामध्ये इश्यू प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही रिव्हिजन करू शकता हायकोर्टमध्ये किंवा सेशन कोर्टमध्ये. आता मित्रांनो, इश्यू प्रोसेस आदेश हा चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे, इलिगल आहे, इनकरेक्ट आहे, ह्या ग्राउंडवरती जर तुम्ही हायकोर्टमध्ये क्वॅशिंगसाठी गेलात, एखादा क्रिमिनल ऍप्लिकेशन आपण दाखल केलं, तर हायकोर्ट देखील अशा वेळेस ऑर्डर जर चुकीची असेल, इलिगल असेल, इनकरेक्ट असेल, बेकायदेशीर असेल, तर त्यावेळेस सदरचा इश्यू प्रोसेस आदेश हायकोर्ट सुद्धा रद्द करू शकतो. किंवा तुमच्या विरुद्ध अनेक कलमांमुळे इश्यू प्रोसेस आदेश झालेला असेल, परंतु काहीच विशिष्ट कलम हे तुम्हाला लागू होतात व इतर कलमांद्वारे तुमच्यावर आरोपही नाहीत आणि अननेसेसरी तुमच्या विरुद्ध विनाकारण ते कलम लावलेले आहेत, तर अशा कलमांच्या विरुद्धची ऑर्डर देखील आपण हायकोर्टातून क्वॅश करू शकतो. आपण रिव्हिजन कोर्टातून देखील हे अननेसेसरी विनाकारण लावलेले कलमांद्वारे झालेला इश्यू प्रोसेस आदेश हा रद्द करून घेऊ शकतो, सेट असाइड करून घेऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, हायकोर्टात क्वॅशसाठी गेल्यानंतर जर काही रेमेडी नाही मिळाली, तर त्यानंतरची एकमेव रेमेडी आहे सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. आणि त्यानंतरचा आरोपीचा शेवटचा पर्याय राहतो तो म्हणजे की प्रकरण चालवून प्रकरणातून निर्दोष निघणे, ॲक्विटल होणे. तर मित्रांनो, थोडक्यात ही माहिती देण्याचं कारण की तुमच्या विरुद्ध जर FIR नोंद झाला तर तुम्हाला हायकोर्टात तो रद्द करायला जाता येतो, त्यानंतर सुप्रीम कोर्टात देखील जाता येतं. तसेच FIR रद्द नाही झाला तर तुमच्या विरुद्ध ज्यावेळेस चार्जशीट येते, त्या चार्जशीटमध्ये जर पुरेसे पुरावे तुमच्या विरुद्ध नसतील तर तुम्ही तिथे डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकता व त्यातून तुम्ही दोषमुक्त होऊ शकता. तसेच मित्रांनो, एखादी 175(3) प्रमाणे FIR नोंद करावा म्हणून कोर्टात एखाद्या व्यक्तीनं तक्रार दाखल केलेली असेल, परंतु अशा तक्रारीमध्ये FIRचे डायरेक्शन्स हे कोर्टानं नाकारलेले असतील, परंतु सदरची तक्रार ही प्रायव्हेट कंप्लेंट ट्रीट केली असेल, तर सदरच्या ट्रीट केलेल्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये कोर्ट यापुढे आता आरोपीचं ऐकून घेतल्याशिवाय आदेश करणार नाही. त्यामुळे तिथे आपल्याला एक संधी असेल, त्यावेळेस कोर्टासमोर जी काय आहे ती आपली योग्य ती बाजू मांडणे आणि सदरची कंप्लेंट ही डिसमिस करा म्हणून सांगणे. मित्रांनो, तरी पण त्यानंतर जर कोर्टाने इश्यू प्रोसेस केला तुमच्या खाजगी तक्रारीमध्ये, तर सदरचा इश्यू प्रोसेस आदेश हा हायकोर्टात चॅलेंज करता येतो व सेशन कोर्टात चॅलेंज करता येतो, तो म्हणजे की रिव्हिजनद्वारे. तसेच मित्रांनो, सदरचा इश्यू प्रोसेस आदेश हा आपण क्वॅश करा म्हणून सुद्धा हायकोर्टात जाऊ शकतो, रद्द करा म्हणून सुद्धा हायकोर्टात आपण जाऊ शकतो. तसेच काही कलम आपल्याला लागू होत नसतील, काही कलम विनाकारण लावलेले असतील, तर सदरचे विनाकारण लावलेले कलम आणि खालील कोर्टाची, लोअर कोर्टाची ऑर्डर ही कशा प्रकारे चुकीची आहे, विदाऊट ॲप्लिकेशन माइंड आहे, विदाऊट ॲप्लिकेशन ऑफ ज्युडिशियल माइंड आहे. अनेक वेळेस कोर्ट सर्रासपणे 10-12 कलम जर एखाद्या फिर्यादीचे वकील लावले असतील तर त्याप्रमाणे ते इश्यू प्रोसेस करतं, परंतु प्रत्येक कलमाप्रमाणे ॲक्ट आहे का, प्रत्येक कलमाप्रमाणे तक्रार आहे का, प्रत्येक कलमाप्रमाणे ॲलिगेशन तुमच्या विरुद्ध केलेत का, प्रत्येक कलमाप्रमाणे तुमच्या विरुद्ध आरोप ठेवलेत का. जर तुमच्या विरुद्ध आरोप ठेवलेले नसतील तर अशा प्रकारचे विनाकारण लावलेले कलम हे रद्द केले जाऊ शकतात, क्वॅश केले जाऊ शकतात. तर त्यानंतर मित्रांनो, रिव्हिजनची ऑर्डर ही आपण हायकोर्टात क्वॅशिंगसाठी जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकतो. तर मित्रांनो, थोडक्यात की ज्या लोकांच्या विरुद्धात, ज्या व्यक्तींच्या विरोधात विनाकारण FIR नोंद केलेली असतील, विनाकारण प्रायव्हेट कंप्लेंट्स दाखल असतील, तर त्यांना कायदेशीर पर्याय काय आहे, कायदेशीर रेमेडी काय आहे, हे आज आपण थोडक्यात पाहिलं. जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल आपण लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे, जेणेकरून यापुढील नवनवीन कायद्यावरील माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचू शकेल, आपल्यापर्यंत मिळू शकेल. धन्यवाद मित्रांनो.